नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे तुमच्याच आवडत्या हेल्थ चॅनलवर आरोग्य तुमच्या हातात. आपण सगळेच जाणतो की सकाळी उठल्यावर पाणी पिणं हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. पण एक प्रश्न मात्र नेहमीच डोक्यात फिरतो. नेमकं सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायचं का थंड पाणी? एकीकडे काही लोक म्हणतात गरम पाणी हे औषध आहे, तर दुसरीकडे काही लोक म्हणतात थंड पाणीच शरीराला ताजेतवाने ठेवतं. आज आपण या दोन्ही गोष्टींचं वैज्ञानिक, आयुर्वेदिक आणि हेल्थ कोचिंग दृष्टिकोनातून विश्लेषण करूया. शेवटी तुम्हाला कळेल की तुमच्यासाठी योग्य पर्याय कोणता आहे, गरम की थंड. आपल्या शरीराचं जवळजवळ 70% भाग पाण्याने बनलेला असतो. म्हणजेच शरीर व्यवस्थित चालण्यासाठी पाण्याचं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे. सकाळी उठल्यावर घेतलेलं पहिलं पाणी म्हणजे दिवसाची पहिली गुंतवणूक. ही गुंतवणूक चुकीची केली म्हणजे गरज असताना चुकीचं पाणी पिलं तर आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण जर योग्य पद्धतीनं पाणी घेतलं तर तुमची पचनक्रिया, ऊर्जा, वजन कमी करण्याची प्रक्रिया सगळं व्यवस्थित सुरू होतं. मग चला आता आपण पाहूया आधी गरम पाण्याचे फायदे आणि तोटे, नंतर थंड पाण्याचे फायदे व तोटे, आणि शेवटी कोणासाठी काय योग्य आहे ते. गरम पाणी फायदे. गरम पाणी प्यायल्याचे बरेच फायदे आहेत. आयुर्वेद, आधुनिक सायन्स आणि अनुभव यांच्यावर आधारित काही महत्त्वाचे फायदे सांगतो. शरीर शुद्धीकरण. गरम पाणी शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढायला मदत करतं. सकाळी कोमट पाणी घेतल्यावर लघवी व घामाच्या माध्यमातून शरीर साफ होतं. पचनक्रिया सुधारते. ज्यांना बद्धकोष्ठता, गॅस, ॲसिडिटीचा त्रास असतो त्यांच्यासाठी गरम पाणी हा रामबाण उपाय आहे. हे पचनक्रियेला गती देतं. वजन कमी करण्यास मदत. गरम पाणी मेटाबॉलिझम वाढवतं. जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी सकाळी कोमट पाणी घेतलं तर चांगले परिणाम दिसतात. रक्ताभिसरण सुधारतो. गरम पाणी रक्तवाहिन्या रिलॅक्स करतं, त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. सर्दी खोकल्यात आराम. गरम पाणी घसा साफ करतं. कफ विरघळायला मदत करतं. विशेषतः हिवाळ्यात हे उपयोगी आहे. म्हणूनच आपल्या आजी आजोबांनी नेहमी सांगितलं आहे की उठल्या उठल्या कोमट पाणी प्यावं. गरम पाणी तोटे. आता जरी फायदे बरेच असले तरी गरम पाणी सगळ्यांसाठी किंवा सगळ्या वेळेस योग्य नाही. काही तोटे लक्षात घेऊया. जास्त गरम पाणी धोकादायक. खूप गरम पाणी घेतल्यास तोंड, जीभ किंवा घशाला इजा होऊ शकते. इलेक्ट्रोलाइट्स कमी होणे. जास्त गरम पाणी शरीरातील मिठं आणि मिनरल्स लवकर बाहेर टाकतं, त्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो. जास्त गरम पाणी बरोबर जास्त घाम येणे. काही लोकांना खूप घाम येतो, त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं. म्हणून लक्षात ठेवा, गरम नाही तर कोमट पाणी हे सर्वोत्तम आहे. थंड पाणी फायदे. आता बघूया थंड पाण्याचे फायदे. बऱ्याच लोकांना सकाळी थंड पाणी प्यायल्यावर ताजेतवाने वाटतं. काही वैज्ञानिक फायदेही आहेत. ताजेतवानेपणा. थंड पाणी प्यायल्यावर लगेच एनर्जी येते. विशेषतः गरम हवेत हे जास्त उपयोगी आहे. तापमान नियंत्रण. उन्हाळ्यात थंड पाणी शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं. व्यायामानंतर उपयोगी. वर्कआउटनंतर शरीर गरम झालेलं असतं, त्यावेळी थोडं थंड पाणी घेतल्याने थकवा कमी होतो. म्हणूनच उन्हाळ्यात किंवा व्यायामानंतर थंड पाण्याचा उपयोग चांगला होऊ शकतो. थंड पाणी तोटे. थंड पाण्याचे फायदे आहेत, पण त्याचे तोटेही खूप आहेत. हे नीट समजून घेतले पाहिजे. पचनक्रिया मंदावते. थंड पाणी प्यायल्यावर शरीराला अन्न पचवायला जास्त वेळ लागतो. सर्दी खोकल्याचा धोका. थंड पाणी घशात खवखव निर्माण करू शकतं. विशेषतः हिवाळ्यात किंवा ज्यांना वारंवार सर्दी खोकला होतो त्यांच्यासाठी धोकादायक आहे. हृदयावर ताण येणे. अतिशय थंड पाणी अचानक घेतल्यास हृदयावर ताण येऊ शकतो. म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या थंड पाणी घेणं टाळावं. म्हणून तुम्हाला सांगतो, सकाळी उठल्यावर कोमट पाणी हेच सर्वोत्तम आहे. हे शरीर शुद्ध करतं, मेटाबॉलिझम वाढवतं, पचनक्रिया सुधारतं, वजन कमी करण्यास मदत करतं आणि दिवसाची सुरुवात हेल्दी बनवतं. थंड पाणी तुम्ही उन्हाळ्यात, व्यायामानंतर किंवा गरजेनुसार घेऊ शकता, पण डेली रुटीनमध्ये कोमट पाणी हे बेस्ट आहे. लक्षात ठेवा, पाण्याचं तापमान हा छोटासा फरक आहे, पण त्याचा परिणाम खूप मोठा होतो. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की सकाळी गरम पाणी प्यायल्याचे फायदे तोटे काय आहेत आणि थंड पाणी प्यायल्याचे फायदे तोटे काय आहेत. निष्कर्ष एकच, सकाळी उठल्यावर कोमट पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता तुम्ही सांगा, तुम्ही सकाळी काय पिता, गरम पाणी की थंड पाणी? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा.
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे आहे तुमचं आवडतं हेल्थ चॅनल, आरोग्य तुमच्या हातात. पुढच्या व्हिडिओत भेटूया. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि भरपूर पाणी प्या.